मित्रो, आपण पुन्हा एकदा जे माझ्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी थांबून आहेत आणि वैभवजींचं पूर्ण माहिती ऐकण्यासाठी थांबून आहेत, त्या सगळ्यांचं धन्यवाद. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यावेळेसची मुलाखत आपण ज्यांची घेणार आहोत, ज्या विषयावर घेणार आहोत, ते वैभव डांगे आत्ता आपल्यासोबत आहेत. त्यांचं मी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो सर्वप्रथम. नमस्कार वैभवजी. नमस्कार. आणि जो विषय आपण घेतलाय तो आपल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपल्या पूर्ण रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर ती पायवाट असो की राजमार्ग असो, रस्ता हा प्रमुख आपल्या जीवनाचा अंग आहे. जसं शरीराचं जे पूर्ण आपलं धमनी आणि रक्तवाहिन्या त्याच्यातनं संपूर्ण रक्त पोचतं आणि आपली हालचाल होते, तशी या देशाची रचना आहे. अटलजी म्हणायचे की हे जमीन, भारत हा जमिनीचा तुकडा नाही आहे, तर ते पूर्ण एक जीता जागता पुरुष आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी वर्णन केली त्यांच्या कवितेमध्ये, त्यामध्ये काश्मीरला किरीट म्हटलेलं आहे, कन्याकुमारीला चरण म्हटलेलं आहे आणि पंजाब आणि बंगाल हे विशाल खंदे आहेत असे म्हटलेलं आहे. ती कविता एकदम संपूर्ण आपल्या लगेच लक्षात येते, आठवते. आणि असे अटलजी ज्या त्यांच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये त्या देशातल्या प्रमुख 4 शहरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन महामार्ग त्यांनी मनामध्ये त्याच दृष्टीनं निर्माण केला, मनामध्ये आखला आणि त्याची पूर्ण रचना तयार करून संपूर्ण देशात ते रस्ते, राजमार्ग पूर्ण रस्ते तयार झाले. त्याचबरोबर पंतप्रधान ग्रामीण सडक योजना असेल, ह्या सगळ्या अटलजींच्या काळात सुरुवात झालेल्या रचना आहेत. आणि आता आपण भारतमाला नावाचे प्रोजेक्ट ऐकतोय, तर तो प्रोजेक्टही तेवढाच महत्वाचा आहे. हे सगळं करतो कोण? तर हे सगळंच्या सगळं भारतीय राजमार्ग प्राधिकरण आहे, राष्ट्रीय प्राधिकरण. ते सगळं हे काम करतं आणि त्याचे सल्लागार म्हणून सध्या असलेले वैभव डांगे आज आपले प्रमुख पाहुणे आहेत. त्यामुळे आपल्याला संपूर्ण देशभराची ही रस्त्यांची रचना, हे जाळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. वैभवजी, आपलं या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. त्यांचा अधिकार एवढ्यासाठी आहे की जे मंत्रालय या रस्त्यांचं नितीन गडकरी साहेबांनी सांभाळलं गेली 5 वर्ष, आता पुढचे हे 6वं वर्ष. तर त्या 5 वर्षामध्ये वैभवजी नितीन गडकरी साहेबांचे प्रायव्हेट सेक्रेटरी, खासगी सचिव म्हणून त्यांनी काम केलं. त्यामुळे संपूर्ण या विकासाचा संपूर्ण आराखडा, आरेखन आणि अंमलबजावणी याच्यातला सक्रिय सहभाग वैभवजींचा राहिलेला आहे. म्हणून आपण त्यांच्याकडनं हा सगळा प्रवास समजून घेणार आहोत. वैभवजी, सुरुवात मुलाखतीची करत असताना सुवर्ण चतुष्कोन ते भारतमाला हा जो गेल्या 20 वर्षातला जो प्रवास आहे, तो जो बदल कसा घडत गेला आणि त्याची आराखडा आणि आरेखन, सुरुवात, कल्पना, संकल्पना याच्यातले आपण साक्षीदार असल्यामुळे तो संपूर्ण बदल आपण आम्हाला समजून सांगावा. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागतो. काहीतरी तांत्रिक अडचण झाल्यामुळे आपला सुरू होऊन पुन्हा एकदा बंद करावा लागला, त्याबद्दल क्षमस्व. गणेशजी, आपण जसं म्हटलं तसं देशातले रस्ते किंवा राजमार्ग किंवा कुठलेही रस्ते हे एका अर्थाने शरीरातल्या आपल्या ब्लड व्हेसल्स ज्या असतात तशांसारखे आहे. रस्त्यांचं जाळं हे त्या देशाला सुरू ठेवण्यासाठी, कीप इट गोईंग ज्याला म्हणतात, असं करण्यासाठीच हे खरं त्याचं महत्व आहे. आणि त्यामुळे माननीय अटल बिहारी वाजपेयी असोत, पंतप्रधान असताना असोत, की सध्याचे आपले मान्य पंतप्रधान असोत, की गडकरी साहेब असो, हे सातत्याने हे मांडत आले आहेत की रस्ते हे या देशाच्या एका अर्थाने रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या आहेत. आणि त्या जेवढ्या आपल्या सशक्त असतील, त्या जेवढ्या आपल्या ऍक्टिव्ह असतील, तेवढा आपला देश हा अधिक प्रगतीच्या दृष्टीने ऍक्टिव्ह राहील, कॉन्ट्रीब्युट करेल. आणि रस्त्याचं महत्व हे केवळ व्यक्तींना, म्हणजे गावं किंवा स्थानं जोडण्यापुरतं नसून, तर ज्या ठिकाणी रस्ता पोहोचलाय तिथे एका अर्थाने त्या पूर्ण भागाचा आर्थिक विकासामध्ये योगदानाचं मोठं काम रस्त्यांच्या जाळांनी वारंवार आपण खेळतो. मान्य गडकरी साहेबांनी आपल्या खोलीमध्ये, मंत्रालयातल्या त्यांच्या केबिन मध्ये एक वाक्य लावून ठेवलेलं आहे की जॉन एफ केनेडींचं ते वाक्य आहे, अमेरिका इज रिच नॉट बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड,
बट अमेरिकन रोड्स आर गुड नॉट बिकॉज अमेरिका इज रिच, हा बट हा अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. तर त्या प्रकारचं त्याचं महत्व आहे रस्त्यांचं. आणि त्यामुळे रस्त्यांच्या त्या महत्वासाठी रस्त्यांचं मला वाटतं आपल्या देशामध्ये जवळपास एक 52 लाख किलोमीटर सर्व प्रकारचे रस्ते, त्याच्यामध्ये राष्ट्रीय राजमार्ग आहे, जिल्ह्यांना जोडणारे रस्ते आहे, आंतरराज्यातले रस्ते आहे, जिल्ह्यांचे रस्ते आहेत, ग्रामीण भागातले रस्ते आहेत. अगदी आपल्या गल्लीबोळातल्या प्रत्येक रस्त्याचे जर आपण जोडलं तर जवळपास एक 52 लाख किलोमीटर आपल्या देशामध्ये रस्ते आहेत. आणि त्यापैकी राष्ट्रीय राजमार्ग हे 2014 पर्यंत काहीतरी 98,000 किलोमीटर 96,000 किलोमीटर राष्ट्रीय राजमार्ग होते. म्हणजे बरोबर. एकूण राजमार्गाच्या अगदी 2%, एकूण रस्त्यांच्या लेंथच्या 2% राष्ट्रीय राजमार्ग होते. तर आपल्या देशामध्ये त्याचा विकास चाललाय अनेक वर्षापासून, पण ज्या पद्धतीने त्याला एका पुशची आवश्यकता होती, तो पुश एका अर्थाने खरा गरजेचा होता. आणि म्हणून 1999 साली माननीय वाजपेयीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने खऱ्या अर्थाने या देशामध्ये एक मेजर पुश ज्याला म्हणतात, राष्ट्रीय होय. राजमार्गाचं चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे त्या सरकारने केलं. आणि तिथून झालेला सुरुवात मला वाटतं तो अजून अविरत चाललेला आहे. आपल्या इथला बॅकलॉग खूप मोठा आहे, पण तो निश्चितच पूर्ण होण्यासारखा आहे. मी जे म्हटलं की तिथून सुरुवात झाली आणि आता भारतमाला प्रोजेक्ट सध्या आपल्या समोर डोळ्यासमोर आहे. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट पहिल्यांदा त्याचं संकल्पना मांडली, त्याचं आरेखन केलं, त्याच्याबद्दलचा विचार केला, त्याची अंमलबजावणी केली. हा सगळा प्रवास असताना एकेकाळी मला चांगलं आठवतंय, मी ज्या भागातून येतो मराठवाडा विभागातून, वर्षोनवर्ष त्या भागातला राजमार्गाचा किलोमीटर फक्त एकूण 53 किलोमीटरचे राजमार्ग त्या पूर्ण मराठवाड्यात होते. आणि त्यातून आता असं दिसतंय की मराठवाड्यातला सगळा कानाकोपरा राजमार्गाने पूर्णपणे व्यापलेला आहे. हा जो संपूर्ण एखादी गोष्ट प्लॅन पुढचे 20 वर्ष 25 वर्ष पुढचा विचार करून करायला लागतात. तर या संपूर्ण प्लॅनिंगमध्ये आपण कशाप्रकारे त्याच्यात सहभागी होता? आता मग सल्लागार म्हणून ज्या प्राधिकरणामध्ये आपण आहात, त्याचा त्याच्यामध्ये कसा रोल होता? आणि ते मुळात मुळात रस्ता एखाद्या वेळेस पाहिजे आहे, मागणी होते, त्याही पेक्षा त्याचं नियोजन कशा प्रकारचं आहे? ही मिनिस्ट्री चालत असताना त्याची कार्यपद्धती कशी असते? जरा समजून सांगा. जसं मी म्हटलं 1998-99 साली एक मोठा राष्ट्रीय राजमार्ग विकास प्राधिकरणची खऱ्या अर्थाने तेव्हाच स्थापना झाली. बरोबर. आणि राष्ट्रीय राजमार्ग विकास कार्यक्रम, हं. नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम, असा एक फारच महत्वाकांक्षी प्रोग्राम त्यावेळेसच्या सरकारने, माननीय वाजपेयीजींच्या नेतृत्वातल्या सरकारने जाहीर केला, ज्यामध्ये स्वर्णिम चतुर्भुज, होय. त्यानंतर नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट कॉरिडोर, होय. असे मोठे 2-4 कॉरिडोर होते आणि त्याच्यामुळे सगळं चित्र बदललं. जसं मी मगाशी पण मांडलं, की आपल्या देशामध्ये जवळ-जवळ 52 लाख किलोमीटरांचे छोटे-मोठे सर्व प्रकारचे रस्ते आहेत. पण त्यापैकी राजमार्ग फक्त 96,000 किलोमीटर होते. आणि त्यामुळे ते एका अर्थाने 2% पण नव्हते. होय. पण या राजमार्गांवर जी ट्रॅफिक आहे, जी लोड आहे, ज्याला आपण वाहतूक म्हणतो, ती जवळ-जवळ 40% वाहतूक या 2% राजमार्गावर होती. इतकी मोठी तफावत त्या कॅपॅसिटीमध्ये होती. आणि त्यामुळे बरोबर. सातत्याने या कॅपॅसिटीला वाढवण्याची गरज ही सातत्याने बोलल्या जाते. अनेक प्लॅनिंग कमिशन असो किंवा वेगवेगळ्या देशातले जे आपल्या देशातले तज्ञ आहेत, प्लॅनिंगमध्ये मदत करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांनी सातत्याने हे मांडलंय. 2014 साली जेव्हा माननीय मोदींच्या नेतृत्वात भारतात सरकार आलं आणि गडकरी साहेब रस्ते विकासाचे मंत्री झाले, त्यावेळेस एक गोष्ट सातत्याने त्यांनी मांडली, की हा बॅकलॉग आपल्याला दूर केला पाहिजे. आणि त्यामुळे त्यावेळेस मला आठवतं एक पहिली बैठक माननीय पंतप्रधानांच्या समोर जी झाली रस्ते विकासाच्या एकूणच योजनेच्या दृष्टीने, त्यामध्ये त्यांनी माननीय पंतप्रधानांनी काही गोष्टी मांडल्या आणि ज्याच्या आधारावर पूर्ण मंत्रालयाचा एक योजना खाका तयार झाला. आराखडा त्यामधले तयार जे झाला. प्रमुख हायलाइट ज्याला म्हणता येईल, मुद्दे होते, ते होते एकतर या रस्त्याची, राष्ट्रीय राजमार्गांची प्रामुख्याने हं. क्षमता आपण दुप्पट केली पाहिजे. म्हणजे आज आपले जवळजवळ 1 लाख किलोमीटरचे रस्ते असतील, तर आपल्याला पुढच्या 5 वर्षात त्याची संख्या, त्याची लेंथ जी आहे ती 2 लाख किलोमीटर करायची. बरोबरीने बापरे! त्यांनी आम्हाला 5 महत्वाच्या एका अर्थाने गाईडलाईन्स दिल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं, की आमच्या इथले सर्व बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट्स आपल्याला जोडायच्या, सर्व डिस्ट्रिक्ट्स.
म्हणजे बॅकवर्ड एरियाज आपल्याला जोडायचे आहे. हा एक क्रायटेरिया आहे. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक जिल्हा केंद्रावर राष्ट्रीय राजमार्ग पोहोचला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याचं केंद्र हे राष्ट्रीय राजमार्गाने महामार्गाने जोडल्या गेलं पाहिजे. ही एक दुसरी गाईडलाईन त्यांची आम्हाला होती. त्यानंतर जेवढे ट्रायबल आणि बॅकवर्ड एरियाज आहे तिथे आपण रस्ते बांधले पाहिजे, ही तिसरी त्यांची गाईडलाईन होती. जेवढे इकॉनॉमिक कॉरिडोर्स आहे ज्याच्यामुळे या देशाची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नीती सगळी चालते, त्याच्यामुळे आपल्या वस्तू मुवमेंट जेवढ्या कॉम्पिटिटिव्हली आपले होतील तेवढ्या जास्त आपल्याला त्याचं देशाला त्याचा फायदा आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ दिल्लीहून निघणारं सामान जर 12 दिवसांनी मुंबईच्या पोर्टला पोहोचणार असेल, तेच सामान जर 3 दिवसांनी मुंबईच्या पोर्टला पोहोचेल, तर त्याची जी एफिशियन्सी आहे आपल्या देशाची किंवा आपल्या देशातल्या उद्योगांची जी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता आहे ती कैक पटीने वाढू शकते. आणि म्हणून इकॉनॉमिक कॉरिडोर्स, पोर्ट कनेक्टिव्हिटी, वेगवेगळ्या पोर्ट्सला जोडणारी कनेक्टिव्हिटी, रिलिजियस किंवा टुरिझम प्लेसेसला कनेक्ट करणारी कनेक्टिव्हिटी, असा पण एक गाईडलाईन आम्हाला दिली गेली. आणि बरोबरीने नॉर्थ ईस्ट आणि हिल स्टेट्सवर प्रचंड फोकस देण्याची सूचना माननीय पंतप्रधानांनी केली. आणि त्यानुसार मग राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणासोबतच एक नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अशी एक नवीन संस्थेची स्थापना मंत्रालयाने केली, ज्याचा पूर्ण फोकस हा प्रायमरीली नॉर्थ ईस्ट, जम्मू काश्मीर, हिल स्टेट यांवर अधिक होता. त्यामुळे त्याची पण एका अर्थाने अशी स्थापना झाली. आणि अशा गाईडलाईनच्या आधारे आणि बरोबरीने स्ट्रॅटेजिक रोड्स जे आहेत, ज्याच्यामध्ये सीमा क्षेत्रांमधले रोड आहेत, आपल्या बॉर्डर रोड्स आहेत, बॉर्डर एरियातले आमचे रोड आहेत, ज्याच्यामुळे आमच्या सुरक्षेसाठी अधिक त्याची स्ट्रॅटेजिक महत्व आहे, अशा पण रस्त्यांवर फोकस करण्याची सूचना माननीय पंतप्रधानांनी त्यावेळेस मंत्रालयाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि मान्य मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये केली. आणि त्या आधारावर मग सगळ्या योजना सुरू झाल्या. आणि जसं मी म्हटलं तसं सर्वात प्रथम तर रस्त्याची लांबी म्हणजे लेंथ राष्ट्रीय राजमार्गांची ती दुप्पट करण्याचा निर्णय होता. त्यामुळे तसे रस्ते आयडेंटिफाय करायला लागले आणि या ज्या 4-5 क्रायटेरिया होत्या त्या आधारावर असे सगळे रस्ते आयडेंटिफाय. मला हे फरक एक लक्षात म्हणजे आला, म्हणजे तो तुम्ही मला नीट समजावून सांगू शकता की जर हे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर रोजचं काम ज्या वेगात चालायचं त्या कामामध्ये आमूलाग्र म्हणजे खूपच मोठा वेग घेणं गरजेचं होतं आणि तो वेग दृश्य स्वरूपात दिसला सुद्धा. तर ह्यासाठी नेमकं काय म्हणजे टेक्नॉलॉजी बदलली की त्याच्यामध्ये वापरात येणारं जे स्थानिक हे त्याच्यावरती भर दिला, नेमकं काय करण्याने वेग वाढला? इथे तुम्ही जे MBA केलेलं जे मॅनेजमेंट स्किल आहे त्याचा इनपुट त्याच्यात दिसतोय मला, म्हणून म्हटलं की नेमकं काय केल्यामुळे ह्या वेगामध्ये फरक पडला? जसं आपल्या इथे लहानपणापासून शाळेत आपल्याला शिकवतात काळ, काम आणि वेग याचं गणित जुळवल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही. खरंय. आणि तेच मला वाटतं प्रबंधनाचं पण स्किल आहे. मला वाटतं प्रबंधनाच्या किंवा यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टींमध्ये इंटरव्हेन्शन एका अर्थाने करायला लागलं. जसं मी म्हटलं 2014 साली म्हणजे अगदी 2014चा जो फायनान्शियल इयर 31 मार्च 2014 ज्यावेळेस संपलं, त्या लास्ट क्वार्टरमध्ये आमची राष्ट्रीय राजमार्गाची निर्मितीची लेंथ जी होती ती साधारण 3 ते 4 किलोमीटर पर डे आणि इयर ऑन इयर ऍव्हरेज 11 किलोमीटर पर डे असा जवळपास होता. आणि त्यावरून आज आम्ही जवळपास 30 ते 32 किलोमीटर पर डे पर्यंत पोहोचलोय. म्हणजे एक मोठी झेप, मोठी उडी सगळ्यांमुळे घेऊ लागली. आणि जसं मान्य मंत्री पण सातत्याने म्हणतात ते कोणा एकाच्या प्रयत्नातून हे शक्य नाही. हे पूर्ण जी अभियंत्यांची, अधिकाऱ्यांची, कॉन्ट्रॅक्टर्सची, कन्सेशनरची, कन्सल्टंट, इंजिनियर्स, डिझायनर्स अशा सगळ्यांचं त्याच्यात योगदान आहे. पण मला वाटतं एक जो मोठा जो पहिला बदल त्याच्यामध्ये घडवून आणला तो माननीय मंत्र्यांनी पहिल्या दिवशी किंवा सुरुवातीच्या काळामध्ये मला आठवतं रात्री 12-12 वाजेपर्यंत मीटिंग्स चालायच्या आणि सगळ्या प्रोजेक्टचे रिव्ह्यू व्हायचे देशभरातल्या. म्हणजे जवळजवळ आमचे 302 प्रोजेक्ट आमचे अडकलेले होते किंवा बंद पडलेले होते किंवा डिले होते, स्टक ज्याला म्हणतात, असे कुठल्या ना कुठल्या अडचणींमुळे अडकले होते. तर आम्ही त्या प्रोजेक्टच्या संबंधातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, आमचे अधिकारी, अभियंते, राज्य शासनाचे अधिकारी, केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयाचे अधिकारी, बँकांचे अधिकारी, कन्सल्टंट, डिझायनर्स, इंडिपेंडंट, त्यामध्ये एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पण आली. एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री, सर्व मंत्रालय, त्यानंतर लोकप्रतिनिधी, अशा सगळ्यांना बोलवून
2-2, 3-3 तास एकेका ज्याला प्रकल्पांची ज्याला थ्रेडबेअर डिस्कशन ज्याला म्हणतात, होय, अतिशय होय. अ, खोलात जाऊन सगळी त्याची चर्चा, त्याचं विश्लेषण आणि त्यातून समस्या काय नक्की आहे, त्याला हात घालणं आणि प्रामुख्याने ज्या समस्या आमच्या लक्षात आल्या, त्या तर एकतर जमिनीची उपलब्धता, लँड ॲक्विजिशन, जमीन अधिग्रहण हा एक मोठा चॅलेंज सातत्याने रस्ते बांधकामामध्ये राहतो आणि ज्याच्यामुळे डिले पण अ, पुन्हा जरा आवाजामध्ये आवाज पोहोचत नाहीये. दुसरी जी गोष्ट लागते तसं तुम्ही ते हॅलो. जसं एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीची परवानगी हो, लागते. हो. त्याचप्रमाणे अ, 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 वीज आणि या ज्या सगळ्या पाईपलाईन्स असतात, ज्याला युटिलिटीज म्हणतात. पाण्याची पाईपलाईन असो, विजेची पाईपलाईन असो, गॅसची थोडासा आवाज पाईपलाईन डाटाचा परिणाम होतोय असो, बहुतेक आवाज पेट्रोलची पोहोचत नाहीये. पाईपलाईन असो. पुन्हा आवाजाचा परिणाम येतोय, पोहोचत नाहीये. नेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण झालाय. या आपण सगळ्या हा पाईपलाईन्ससाठी वैभवजी नेटचा थोडासा पुन्हा प्रॉब्लेम आलाय. आपण आता ठीक सगळ्यांनी आहे आवाज? हां, आता आला व्यवस्थित. एकत्रित सर्वांना तुम्ही घेऊन विचार सुरुवात झाली मीटिंग्सच्या तिथून म्हणजे एन्व्हायर्नमेंट मिनिस्ट्रीपासून पुन्हा घ्यायला लागेल, तुम्हाला सांगायला लागेल. नेटचा हे आहे, पुन्हा डिस्टर्बन्स आहे. हॅलो. आता येतोय आवाज? हां, आता येतोय. हां, बोला. बोला, आता येतोय. तर मग जसं मगाशी मी म्हटलं तसं जसं मगाशी मी म्हटलं तसं वेगवेगळ्या मंत्रालयांचे किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या, वेगवेगळ्या एजन्सीजच्या येतंय, मला ऐकू तर वाटतं आम्हाला येतंय. पण पुन्हा आवाज गेलाय का? हो, हो. आवाज गेला होता, पण येतोय पुन्हा. येतोय, जातोय आणि येतोय असं आहे. पण आता कंटिन्युटी आहे. आता आहे व्यवस्थित. बोला आपण. तर अशा वेगवेगळ्या एजन्सीजच्या परवानग्या आणि अशा हं, सगळ्या म गोष्टी या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने आमच्या असं लक्षात आलं, की त्याच्यातून प्रोजेक्ट डिले होणं आणि त्याच्यातून कॉस्ट ओव्हररन होणं आणि हो. त्यामुळे आपण अनेक वेळा पाहिलंय आपल्या देशामध्ये प्रकल्प वर्षोनवर्ष रखडत असतात. एक हं. रस्ता 10 वर्ष, 15 वर्ष, एक पूल 15-15 वर्ष, 8-8 वर्ष, 16-16 वर्ष चाललेले असतात. होय. आणि त्यामुळे प्रयत्नपूर्वक या सगळ्या अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केला गेला. आणि त्याच्यातून बऱ्या प्रमाणावर यश आलं. आणि ज्याला मी म्हणेल, की प्रामुख्याने जे एक मोठी इनपुट हं. ज्याला म्हणतात लीडरशिपचा ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रोल असतो. तो असतो तो विश्वास निर्माण करण्याचा. हां. जेव्हा लीडरशिप खऱ्या अर्थाने स्वतः पुढाकार घेऊन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हणतात, असं करून असलेल्या समस्यांच्या मुळाशी हात घालणं, त्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणं, हं. सगळ्या स्टेक होल्डर्सला बोलावणं, त्यातून एक मार्ग काढणं. जसं मी म्हटलं जवळ-जवळ 3,00,000 करोडचे रस्ते आमचे अडकलेले होते. आणि खरंय. त्याच्यामुळे जवळ-जवळ बँकांवरच्या 1.5-2 लाख करोडचा बँकांना फायनान्शियल स्ट्रेस होता. त्यातून मार्ग काढत आता आम्ही खरंच अभिमानाने सांगू शकतो, की आमचे प्रोजेक्ट काही कारणांमुळे थोडे बहुत डिले आहेत. पण कुठलाही प्रोजेक्ट हा स्टक्ड आहे, थांबलेला आहे, अडचणीत अडकलेला आहे. असा बाय एंड लार्ज एक मोठ्या प्रमाणावर आज असं नाही. आणि त्यामुळे मला वाटतं, की बऱ्यापैकी त्याला गती देण्यामध्ये अशा सगळ्या प्रयत्नांचा त्याला नक्कीच लाभ झाला. आता ज्या टीमला लीड करायचं प्रामुख्यानं, ती फील्डवरती संपूर्ण जे आपण आराखडा बनवतो, स्कीम बनवतो, ती इम्प्लिमेंट करून त्या वेगाने ते कंप्लीट करून ते स्वप्न साध्य करायचं. ज्यांच्या आधारावरती ते म्हणजे सगळे इंजिनिअर्स. आणि अशा इंजिनिअर्सची जी संघटना असते, त्या जी सगळ्यात जुनी संघटना, त्या संघटनेचे अध्यक्ष आता आपल्या पॅनलमध्ये उपस्थित आहेत. देसाई, प्रतापसिंग देसाई सर. डॉक्टर प्रतापसिंग देसाई हे ISTE या संघटनेचे चेअरमन आहेत. तर त्यामुळे मॅनपॉवर नेमकी इंजिनिअर्स बनल्यापासून, विद्यार्थी असल्यापासून त्याचे लेक्चर्स आणि त्यांची कॉलेजेस याच्याशी ती संबंधित संघटना आहे. त्यामुळे अशा मॅनपॉवरला स्वतःला आपलं लीडरशिप कशी वाटली ते त्यांना चांगलं माहिती आहे.
देसाई सरांना आपल्याला 2 प्रश्न विचारायचे. ते एकदम तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहेत. देसाई सर, आपले प्रश्न विचारा दोन्ही. नमस्कार. नमस्कार. वैभवजी, हा, बोला. मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण तसे कॉर्पोरेट म्हणजे अशासकीय व्यवस्थेत बरीच वर्ष काम केलं आणि त्यानंतर मग तुम्ही शासकीय व्यवस्थेत आला आणि दॅट टू एका महत्वाच्या पदावर आला. दुसरा भाग असा आहे की आपण एज्युकेशन वाईज जर विचार केला तर यू आर एक्सपर्ट इन मॅनेजमेंट, तुम्ही व्यवस्थापनातले आहात आणि रस्ते बांधणी सारख्या एका तांत्रिक जो टोटली तांत्रिक आहे विषय, ह्यामध्ये तुम्ही उडी घेतली आणि फक्त उडी नाही घेतली तर त्यात तुम्ही स्वतःला सिद्ध केले की हे आम्ही बघतोय, त्याचे रिझल्ट दिसत आहेत. हे जे ट्रान्झिशन होतं ह्याचा तुम्हाला नेमका प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट किंवा मॅनेजमेंट टू इंजिनिअरिंग ह्या ट्रान्झिशन मध्ये अडथळे आले का, म्हणजे काही प्रॉब्लेम आले का इट प्रूव्ड ॲज ॲडव्हान्टेज? हे तुमच्यासाठी एक फायद्याची गोष्ट, आव्हानात्मक होतं, पण फायद्याचे ठरलं का अडथळे आले काही बाबतीत? म्हणजे ह्या बाबतीत हे रहस्य काय ह्या सगळ्या गोष्टी? नाही, निश्चित माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता. जसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मी सरकारमध्ये जाईपर्यंत तर कॉर्पोरेट Right. क्षेत्रात काम करत होतो, प्रायव्हेट क्षेत्रात काम करत होतो आणि त्यामुळे हा एक वेगळा अनुभव होता, वेगळं आव्हान पण होतं. पण निश्चित असं आव्हान होतं ज्याच्यात खूप शिकायला मिळालं. खूप मोठं एक्सपोजर मिळालं आणि जसं म्हणतात की जसं घडवलं गेलं, जसं एन्व्हायरमेंट मिळतं तसं तुम्हाला त्याच्यात त्या फुलायला एखाद्या रोपट्याला चांगलं एन्व्हायरमेंट, खत-पाणी मिळालं तर नक्कीच वाढायची त्याच्यासाठी खूप स्कोप असतो. आणि मला वाटतं तसं एन्व्हायरमेंट नक्की मंत्र्यांपासून तर सर्वीकडे सरकारमध्ये मिळालं. त्यामुळे व्यक्तिगत जर मला विचाराल तर मला नक्की त्याचा खूप खूप लाभ झाला. जीवनामध्ये अशा प्रकारचा एक अनुभव मिळणं आणि त्याच्यातून हे करायला मिळणं हा एक निश्चितच ऑन अ प्रोफेशनल साइड इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स, लर्निंग एक्सपिरियन्स, ग्रेट एक्सपोजर. बरोबरीने दुसरा भाग जो तुम्ही म्हटला की इंजिनिअरिंग वॉज ऑल्सो इक्वली एक्साइटिंग. म्हणजे मला आठवतं ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये 12वी करून माझं इलेक्ट्रॉनिक्स होतं. त्यामुळे आमच्या बरोबरीचे विद्यार्थी मित्रमंडळी जे इंजिनिअरिंगला अन्य फॅकल्टीज मध्ये जायचे, तर त्यावेळेस सिव्हिल ही तशी एका अर्थाने ज्याला म्हणतात खूप रुष्क अशी शुष्क. शुष्क अशी वृक्ष. वृक्ष अशी फॅकल्टी मानल्या जायची आणि फार तो एक फेज असा होता मला वाटतं 90 ते 97-98चा 0 जेव्हा बजेटचा. खरोखरच सिव्हिल इंजिनियर साठी कठीण हे होता. पण ज्यावेळेस 5 वर्ष मी रस्त्याच्या क्षेत्रात काम केलं तर माझ्या असं लक्षात आलं की जेवढी एक्साइटमेंट इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा केमिकल असो, कम्प्युटर असो, किंबहुना तेवढीच एक्साइटमेंट याच्यामध्ये सुद्धा आहे. आणि या निमित्ताने मला वेगवेगळ्या ठिकाणी साईटवर जाण्याचा प्रसंग आला, कन्स्ट्रक्शन बघण्याचा प्रसंग आला. त्यातले अनेक नवीन आयाम कळाले, नवीन गोष्टी कळाल्या आणि थोडा माझा स्वभाव की नवीन गोष्टींकडे जाऊन बघायचं, शिकायचं. त्यामुळे पण त्याचा एक आनंद मिळाला. आणि जसं फॉर एक्झाम्पल जुवारी नदीवर गोव्याला आम्ही ब्रिज बांधतोय आणि आमची ब्रिज कसा व्हावा, काय व्हावा अशी चर्चा चालू असताना मान्य गडकरी साहेब आणि मान्य पर्रिकर साहेब त्यावेळेसचे मुख्यमंत्री व्हायचे, त्यांची चर्चा चालली होती आणि हा चांगला मोठा ब्रिज बनला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि मी म्हटलं की साहेब आपल्या देशामध्ये आपण आयकॉनिक स्ट्रक्चर्स बांधलेलेच नाही आहेत. आज तुम्ही एक बांद्रा वरळी श्रीलिंक बांधला तर आज मुंबईचं मानचित्र एका अर्थाने ते झालंय. बरोबर. तुम्हाला दाखवायचं असेल तर ते तो ब्रिज आपण दाखवतो. पण जर आपण काय पाहिलं तर 1950 नंतर खूप असे नवीन मानचित्र आपल्या याचे ते आपल्या देशात फार कमी आहे. आणि त्या दोघांनाही, ते दोघंही इतके प्रोग्रेसिव्ह आहेत की त्यांच्याकडे आयडियाचं, नवीन नवीन गोष्टींचं भंडार असायचं. आणि मग गडकरी साहेबांनी लगेच तो मुद्दा उचलून धरला आणि मग स्वतः त्यांनी अनेक त्याच्यात इनपुट दिले. आणि आता जुवारीला जो ब्रिज बनतोय मोठा नदीच्या पात्रावर, जवळजवळ ऑलमोस्ट 1-1.25 किलोमीटरचा ब्रिज आहे,
तो फक्त 2 पिलर्सवर बनतोय आणि बापरे! वरती त्याच्यावर केबल स्टेट ब्रिज आहे आणि त्या दोन्ही पिलरवर वरती आम्ही ऑब्झर्वेटरी टॉवर बांधतोय जवळजवळ 120 मीटरवर आणि त्याच्यातून संपूर्ण गोवाचं दर्शन होईल आणि ती जुवारी नदी पुढे जाऊन समुद्रात मिळते त्याचं सुद्धा दर्शन होईल. तसा एक वेगळा मिळाला आणि मग त्याचं जे सगळं कन्स्ट्रक्शन होत होतं तर असे अनेक गोष्टी ऑन स्ट्रक्चर्स, ऑन कॉन्क्रिटिंग, ऑन ब्रिज मॅनेजमेंट, ऑन द हेल्थ ऑफ द ब्रिज, ऑन डिझाईन्स अशा खूप नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. पण खूप एक्साइटिंग होतं ते सगळं आणि त्यामुळे मजा आली आणि त्यामुळे आता त्याच्यात मजा यायला लागली. देसाई साहेब आपला पुढचा प्रश्न विचारा. वैभवजी, की पूर्वाश्रमी आपण विद्यार्थी दशेत असताना आपण विद्यार्थी चळवळीत अनेक वर्ष काम केलेलं आहे. मी विद्यार्थी चळवळीत काम केलेलं आहे. मला असं वाटतं की विद्यार्थी चळवळीत ज्यावेळी आपण असतो त्यावेळी एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व घडत असतं. एक सोशल ग्रूमिंग वेगळं होत असतं त्या व्यक्तीचं आणि की आपण त्यावेळी डिमांडिंग पोझिशन मध्ये असतो. हे पाहिजे, हे झालं पाहिजे, असं पाहिजे. नाव युअर रोल इज चेंज. आता तुमचा रोल एक्झॅक्टली तुम्ही डिमांडिंग पोझिशन मध्ये नाही आता यू आर इन द कमांडिंग पोझिशन. डिलिव्हरी पोझिशन मध्ये. हा जो बदल आहे हा कसा वाटतो तुम्हाला? आपण कसं बघताय या गोष्टी? नाही मला या चळवळी विद्यार्थी चळवळीचा वगैरे काय फायदा झाला काय? नक्कीच. जसं तुम्ही म्हटलं की ते 2 वेगवेगळे फेजेस ऑफ लाईफ आहेत आणि इट्स अ व्हेरी नॅचरल प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत असता, विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये जेव्हा तुम्ही सामील होता, त्यात जसं तुम्ही म्हटलं त्यावेळेस ती एक क्रांतिकारी भावना असते आणि त्यामुळे त्या प्रकारच्या लढना भिडना जिसको म्हणतात, अशा प्रकारचा एक त्यावेळेसची मानसिकता असते. पण त्या प्रसंगातून जे सगळ्यात मोठी मला वाटतं चळवळीत सामील होण्याचा फायदा असतो, त्यातून तुमची संवेदना खूप वाढते. ज्याला आपण सामाजिक संवेदना म्हणतो, ती खूप वाढते. आणि ज्याचा फायदा मला असं वाटतं निश्चितच पुढच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या क्षेत्रात जातो, वेगवेगळ्या पदांवर जातो, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतो, त्याच्यामध्ये त्याचा खूप मोठा मला वाटतं फायदा होतो त्या अनुभवांचा. जसं उदाहरणार्थ मी त्याचा जसा एक प्रयोग माझ्या जीवनामध्ये या जबाबदारीमध्ये केला. मंत्र्यांचं कार्यालय त्यांचा स्वीय सचिव म्हणून मी बघत असताना सातत्याने अनेक प्रकारचे लोक त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्या भेटण्याच्या घेऊन त्यामध्ये मला आठवतं आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये माननीय गडकरी साहेबांनी एक गोष्ट सातत्याने ते म्हणायचे आणि अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी सांगितली की आपल्या कार्यालयात आलेला कोणी व्यक्ती असेल, त्याची समस्या घेऊन आला असेल, तर त्याला सगळ्यात पहिले आपण खूप पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघितलं पाहिजे की तो इतका दुरून कुठल्या तरी देशातल्या एखाद्या जिल्ह्यामधून, गावामधून काहीतरी प्रयत्न करून, बस पकडून, ट्रेन पकडून, विमान पकडून आलेला आहे. तर त्याला काही आनंद नसतो अशा गोष्टींचा. त्याची काहीतरी खरंच अशी समस्या असते की ज्याच्यामुळे त्याला काही पर्याय उरत नाही म्हणून तो एवढे सगळे ज्याला म्हणतात ना द्रविडी प्राणायाम करून आपल्याकडे पोहोचतो. आणि त्यामुळे पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि जिथपर्यंत शक्य आहे लीगली, इथिकली जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं लक्षात आलं की त्यातून त्याचा या गोष्टींचा आणि त्या संवेदनांचा खूप मोठा फायदा झाला. दुसरं विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलेलं असल्यामुळे जेव्हा असे प्रसंग पण आले की जमीन अधिग्रहणाच्या वेळेस शेतकरी काही आंदोलन करतात आहे किंवा लोक येऊन भांडतात आहे किंवा लोकप्रतिनिधी येऊन भरपूर चिडले आहेत की अनेक वर्ष झाले रस्ता रखडलेला आहे किंवा तिथे रस्त्यांची क्वालिटी खराब आहे. तर ते सगळं हाताळताना मला वाटतं तो जो अनुभव होता त्यावेळेस कुठे ना कुठे की येणारा माणूस त्याची ती सेन्सिटिव्हिटी, त्याचा जो चळवळीचा भावना आणि त्यामुळे तो कसा बोलेल हे एका अर्थाने अपेक्षित असल्याचा मला वाटतं हँडलिंगला बऱ्यापैकी फायदा झाला. आणि सगळ्यात मोठा जसं मी सुरुवातीला म्हटलं तुमची संवेदना जागृत ठेवण्याचं काम चळवळ नक्कीच करते आणि ते मला वाटतं अधिक आवश्यक आहे. ह्याच संवेदनेचा जी त्यांनी टिपली देसाई सरांनी तशीच त्या संवेदनेतनच मला असं जाणवत आहे की आपल्याला आठवत असेल आणि त्या प्रश्नाकडे मी येतोय त्यातनं मला तुम्हाला ज्यांच्या सोबत काम करताना खूप काही शिकायला पण मिळालं, उत्साह मिळाला, मोटिवेशन मिळालं. असे
मंत्री पण तुम्हाला लाभले. तर ते त्यांच्यातलं वैशिष्ट्य मला त्यातनं समजून घ्यायचं आहे. ते हे की आठवतंय कोकणातला एक ब्रिज कोसळला होता सावित्री नदीवरचा आणि टाईम असा इतिहासात उदाहरण नाहीये की तेवढ्या कमी वेळामध्ये ठरवून दिलेल्या डेटच्या आधी तो पूल उभा राहणं असेल किंवा लडाख आणि काश्मीर सारख्या अतिशय अवघड स्थितीमध्ये असणाऱ्या एरियामध्ये रस्ते निर्माण करणं असेल, नॉर्थ ईस्ट मधले रस्ते करणं असेल किंवा उत्तराखंडामध्ये जो चारधाम यात्रा होती तिथले रस्ते तिथपर्यंत पोहोचण्याचा असेल, तर असं जो जुनून जो दिसला कामामध्ये, तर तो तुम्ही सरांच्या सोबत काम करताना कसा अनुभवला? गडकरी साहेबांच्या सोबत काम करताना? नाही नाही, निश्चितच. मला वाटतं त्यांचा जो सगळ्यात मोठा एका अर्थाने प्लस पॉइंट आहे, इज व्हेरी पॅशनेट अबाउट हिज वर्क. म्हणजे गडकरी साहेब, मला अनेक वेळा असे प्रसंग आठवतात की शनिवार रविवारी ते नागपूरला जातात कॉन्स्टिट्युएन्सी त्यांची असल्यामुळे, आणि शनिवारला सकाळी पहाटेचं 5:30चं 6चं फ्लाईट ते घ्यायचे, सकाळी 7:30ला लँड करायचे आणि 7:30ला उतरल्यानंतर विमानात त्यांना विचार करायला, वेळ मिळायचा आणि त्यांच्या खिशात सतत एक छोटी डायरी असायची आणि आम्हाला सगळ्यांना ते सातत्याने म्हणायचे, खिशात एक छोटी डायरी ठेवत चला आणि जे आठवतं ते टिपून ठेवा किंवा जे कामं सांगतो ते लिहून ठेवा. आणि ते स्वतः पण लिहायचे, कुठल्या विषयाचा फॉलोअप करायचा आहे, कुठले काय. आणि मला आठवतं सकाळी 7:15 वाजता नागपुरात उतरल्यानंतर ते फोन करायचे आणि 4 कामांची आठवण करून द्यायचे किंवा सकाळी 6 वाजता एअरपोर्टला जाताना आठवण करून द्यायची. दुसरं वेळेचं जे नियोजन आहे, म्हणजे मला आठवत नाही की कुठलाच त्यांचा रस्त्याचा प्रवास किंबहुना इव्हन विमानाचा प्रवास हा कोणी ना कोणी सोबत बोलण्यासाठी वापरला नसेल त्यांनी असा. दुसरं भयंकर फॉलोअप अशा गोष्टींचा. आणि बाय डिफॉल्ट त्यांच्या पर्सनॅलिटी इज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पर्सनॅलिटी. म्हणजे त्यांच्या समोर समस्या आली की ते इतके पॉझिटिव्ह असतात त्या गोष्टींबाबत की त्याचा एक काहीतरी उत्तर शोधायचं. म्हणजे आय डोंट थिंक इम्पॉसिबल हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये आहे. आणि मला वाटतं ट्रबल ते शूटर, एक एक प्रकारचं मोठं ट्रबल शूटरचं काम असतं त्यांच्या अगदी, डोक्यात अगदी, सतत. अगदी. आणि तो एक सगळ्यात मोठा मला वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो गुण आहे आणि ज्याच्यामुळे कुठली समस्या ही त्यांना असं वाटतच नाही. आणि त्यामुळे मी त्यांच्या राजकीय भेटी असो, राजकीय कार्यकर्ते भेटायला येणारे असो किंवा कॉन्ट्रॅक्टर्स किंवा अधिकारी काही समस्या घेऊन येणारे असो किंवा अतिशय सिनियर मंत्री असल्यामुळे इतर मंत्रालयांचे काही बरोबरीचे मंत्री सुद्धा अनेक मंत्रालयाचे की आम्हाला अशी अडचण जाणवते आहे, यात काय मार्ग असला पाहिजे, यात काय केलं पाहिजे. तर त्यामुळे अशा सर्व प्रकारच्या लोकांसाठी समस्येचं उत्तर शोधण्यासाठी जर कोणाकडे जायचं असेल, काही नवीन आयडियाज घ्यायचे असतील, तर अशासारखं गडकरी साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे तो सावित्री नदीचा तर फारच प्रचंड अनुभव आहे. सावित्री नदीचा अचानक पूल भरपूर जुना झालेला पूल होता. त्याच्या बाजूला एक पॅरलल नवीन पूल होता, पण हा पूल ऑपरेशनल होता आणि तो जुना झाला होता आणि त्या दिवशी अचानक मोठा पूर आला आणि रात्री अंधारात पूल वाहून गेला आणि अनेक लोकांचे जीव गेले आणि त्यातून प्रचंड सगळ्यांना त्याची संवेदना जाणवली आणि गडकरी साहेबांनी सांगितलं मी तिथे जागेवर जाईल बघायला. ते नंतर गेले आणि गेल्या गेल्या त्यांनी पहिली घोषणा केली की मी 6 महिन्याच्या आत हा पूल बांधेल. आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो दुसरा एक मोठा पैलू होता की त्यांच्या मनातलं आलेलं ते घोषित करायचे आणि मग आम्हाला सांगायचे की आता तुम्हाला हे पूर्ण करायचंय. आणि त्यामुळे मंत्रालयातले सगळे अधिकारी त्या दृष्टीने कामाला लागायचे. म्हणजे टार्गेट ठरायचं आणि मग बॅकवर्ड इंटिग्रेशन व्हायचं. तर त्यामुळे त्याचा पण एक एका अर्थाने फायदा झाला आणि त्यामुळे एक पॉझिटिव्हली एक प्रेशर मंत्रालयातल्या सगळ्या अधिकारी आमच्या सगळ्या त्यांच्या कार्यालयावर असायचं आणि 165 दिवसात तो पूल बांधून तयार झाला, नवीन पूल. खरंय. 180 दिवसापेक्षा 15 दिवस कमी आम्हाला तो आणि अर्थात तिथले सगळे स्थानिक अभियंते, महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्या सगळ्या प्रयत्नांशिवाय तो झाला नाही. आणि ती घटना अशी होती, इतकी सगळ्यांना मनाला लागून जाणारी घटना होती की त्यामुळे सगळ्यांनी अतिशय पुढाकार घेऊन त्याच्यात केला. याचबरोबर अजून एक गोष्ट मला इथे मांडायला आवडेल. या गोष्टींकडे सिस्टमॅटिक चेंजेस साठी पण या घटनांचा प्रचंड उपयोग गडकरी साहेबांनी स्वतःच्या इंटरव्हेन्शननी केला. म्हणजे मला आठवतं ज्यावेळेस सावित्री नदीचा पूल पडला त्याच्या आधीपासूनच
आमच्या इथे चर्चा चालली होती की पुलांची देखरेख आपल्या इथे कशी होते, त्याची रिपेअर्स, मेंटेनन्स कसं होतं ते सगळं बघितलं पाहिजे. आणि त्याच्यातून हळू आम्हाला लक्षात आलं की आमच्याकडे किती पूल आहेत राष्ट्रीय राजमार्गांवर, महामार्गांवर, त्याची संख्याच आम्हाला माहित नाही आमच्या मंत्रालयामध्ये. असे अनेक प्रयत्न मागील 15-20-25 वर्षात झाले होते. पण तो सगळा डेटा एकत्रित झाला आणि पुन्हा तो डेटा वाहून गेला एका अर्थाने. आणि त्यामुळे मग त्याच्यातून साहेब म्हणले आणि त्यांची एक सातत्याने नेहमी प्रयत्न असायचा, की जगभरात काय प्रयत्न चाललेला आहे, जगभरात कशा प्रकारच्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात, जगभरात कशा प्रकारचं त्याचं मॅनेजमेंट केलं जातं. आणि ते नक्की शिकून मग आपण आपल्या इथे बेस्ट केलं पाहिजे. म्हणजे त्याचं खूप चांगलं उदाहरण असं आहे की ज्यावेळेस 2017 साली आपल्या इथे BS4 लागू झालं, एमिशन नॉर्म्स, भारत स्टेज 4 लागू झाले. त्यावेळेस जगभरामध्ये BS4 लागू झाले, त्यानंतर BS5 लागू झाले आणि नंतर BS6 लागू झाले. गडकरी साहेब म्हणले आपण BS4 लागू केलं त्यावेळेस जगात ऑलरेडी BS6 आलेला आहे, मग आपण कशाला BS5 आणि BS6 करायचं. आणि प्रचंड लोकांच्या विरोध आणि याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 6 महिने सगळ्यांची कन्सल्टेशन केलं आणि शेवटी निर्णय दिला की मी BS6च सरळ लागू करणार 2020 पासून आणि तुम्हाला ते मान्य करायला लागेल उद्योगांना. आणि सगळ्यांनी शेवटी 6 महिन्यानंतर लागू केलं. आणि आता आमचा अनुभव असा आहे की लागू व्हायच्या 6 महिने आधी सगळ्या ऑटोमोबाईल कंपनीजनी स्वतःच्या BS6 गाड्या आणल्या होत्या. तर त्यामुळे तो जो पुश आहे, या ब्रिजेस बाबत मी सांगत होतो, तर आमच्याकडे डेटाबेसच नव्हता. आणि मग म्हणून आम्ही जगभरात तयारी करून समजून आता देशातला आपण एक इंडियन ब्रिज मॅनेजमेंट सिस्टम आम्ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्याच्यात सगळ्या ब्रिजेसची पूर्ण डेटा म्हणजे राष्ट्रीय राजमार्गांवरच्या ब्रिजेसचा डेटा एकत्रित करतोय. त्या ब्रिजेसला एक युनिक आम्ही ID दिलेला आहे. त्याचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स, त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, सोशल इम्पॉर्टन्स, त्याचं कन्स्ट्रक्शन केव्हा झालेलं, त्याचं स्ट्रक्चरल हेल्थ, स्ट्रक्चरल मॉनिटरिंग, ऑनलाईन स्ट्रक्चरल मॉनिटरिंगसाठी काही सेन्सर्सचे प्रयोग काही ब्रिजेसवर आम्ही केले. असं सगळं करून तो आता जवळजवळ 1.5 लाख वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सचा डेटाबेस राष्ट्रीय राजमार्गांवरच्या 1,65,000 की काहीतरी टू बी प्रिसाइज असा डेटाबेस आमचा तयार झाला, जो जगातला वन ऑफ द बिगेस्ट डेटाबेस आज स्ट्रक्चर्स बाबत मानला जातो. त्यामुळे असे काही सिस्टमॅटिक बदल पण झाले, सिस्टमॅटिक काही कामं पण झाले, ज्याचे लॉंग टर्म येणाऱ्या 25 वर्ष 30 वर्षापर्यंत आपल्या देशाच्या ओव्हरऑल रस्ते ऍसेट मॅनेजमेंट, रस्ते निगराणी आणि प्रबंधनाच्यासाठी एक मोठं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या घटनांचं नक्कीच आहे असं मला वाटतं. ह्या आतापर्यंत जो रस्त्यांचा विकास झाला त्याचा अधिकात अधिक बहुतेक आपण सर्वजण एक तर कामात असताना फार प्रवासात नसतो, कारण आपण कुठेतरी एका ठिकाणी जॉब करतो. परंतु ज्यांचं जॉबच प्रवास आहे असे विष्णू पाटील आता आपल्यासोबत पॅनलमध्ये आहेत, की गेले 20 वर्ष ते दिल्लीत असताना डेक्कन ते त्यांचं मनुष्यबळ पुरवठा असं त्यांचं हे आहे, हाऊसकीपिंगचा त्यांचा व्यवसाय आहे विष्णू पाटलांचा. तर त्या निमित्तानं त्यांना सातत्यानं गेली 20 वर्ष रेग्युलर ते गुळगाव गणेश मंडळाचे सक्रिय अध्यक्ष आणि सेक्रेटरी राहिलेले आहेत. त्यामुळे संवाद होतो तेव्हा प्रत्येक वेळेस ते कुठल्या ना कुठल्या एका राज्यात असतात. इतका प्रचंड बाय रोड प्रवास केलेला आणि त्याची गेल्या 20 वर्षाच्या खालची स्थिती आणि आताचा विकास कसा झालाय ह्याचा संपूर्ण प्रत्यक्ष ते साक्षीदार असले विष्णू पाटील समोर आहेत आपल्यासोबत. तर पाटील साहेब, आपण आपले रस्त्यांच्या संदर्भातले नेमके अनुभव आणि आपला प्रश्न सांगा सर. वैभवजींना विचारा. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत डांगे साहेबांसाठी. त्यातला पहिला प्रश्न आहे आणि प्रश्न विचारायच्या अगोदर सर्वप्रथम डांगे साहेबांचं, गडकरी साहेबांचं आणि त्यांच्या मंत्रालयाचं खूप खूप आभार आणि धन्यवाद. तुमच्या मंत्रालयानं गेल्या 10-6 वर्षामध्ये एवढे चांगले देशासाठी रस्ते दिले. त्याचा एक मोठा अनुभव मी सांगतो तुम्हाला. दिल्ली मध्यस्थी ठेवून मी इकडे जयपूर असेल, उत्तरांचल असेल, चंदीगड असेल, आग्रा असेल, त्या ठिकाणी नेहमी मी गाडीने जातो. सर्वसाधारण 250 ते 300 किलोमीटरचं अंतर जे आहे मी गाडीने जातो. एक मोठं उदाहरण त्याच्यामधलं आहे, इथून रुद्रपूर म्हणून एक 200-250 किलोमीटरच्या वरती अंतरावरती एक सिटी आहे, इंडस्ट्रियल सिटी, इंडस्ट्रियल एरिया. तर मला तिथं जावं लागतं नेहमी, महिन्यातून मी एकदा जातो तिथं. अक्षरशः तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. हे वर्ष 2010-2011 असेल. पहिल्यांदा ज्यावेळेला मी त्या रुद्रपूरला गेलो त्यावेळेला मला जवळजवळ 9 ते 10 तास वेळ लागला एवढं अंतर पार करण्यासाठी.
आणि पावसाळ्यामध्ये बरीचशीच अडचणी असायची. सिंगल रस्ते असायचे, जाताना एक रस्ता आणि येताना एकच रस्ता असायचा. आजूबाजूला पाणी साठलेलं असायचं आणि त्यामुळे एखादी गाडी जर पलटी झाली तिथं तर तुम्हाला पास ऑन करता येत नव्हतं आणि बरेच जाम असायचं. 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास, कधी-कधी एक दिवसाचा सुद्धा जाम असायचा. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण जर तुम्ही आता जर गेल्या 4-5 वर्षामध्ये जर गोष्ट पाहिली, तर तो 8 ते 9 तासाचा तो प्रवास होता, तो आता 5 तासावरती आलेला आहे. आणि 5 तासाहून सुद्धा मला वाटतं की आणखीन अर्धा तास ते 1 तास जवळ-जवळ कमी होईल. कारण दिल्लीच्या आसपास, दिल्ली ते गाझियाबाद आणि गाझियाबाद पासून पुढे गंगा नहरपर्यंत हा जो नवीन रस्ता आहे आणि पुढे रामपूर ते रुद्रपूर हा जर पॅच पूर्ण झाला, तर मला असं वाटतंय की 8 ते 9 तासाचा रस्ता कंप्लीटली 4 तासावरती किंवा 4.5 तासावरती येईल. म्हणजेच आणि विष्णूजी मला वाटतं हा जो बदल नक्कीच झाला नक्कीच म्हणजे पूर्णपणे वेगामध्ये बदल झाला आणि तो अनुभवला महाराष्ट्रानं मुंबई पुणे रस्ता जो सुरुवातीला गडकरी साहेबांनी योजला आणि करून दाखवला त्याच्यातलाच हा दुसरा देशाने उत्तर भारताने तो अनुभव घेतला. तुमचा त्याच्या बिलकुल. संदर्भातला प्रश्न विचारा. मला आता एवढं हे विचारायचं आहे की रस्त्याची क्वालिटी तर एकदम चांगली आहे, त्यामध्ये काही प्रश्न नाही. अंतर आपलं कमी झालं आणि मला आता फक्त हे विचारायचं आहे की मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जातो किंवा मुंबई पुण्याला जातो, त्यावेळेला मी पाहतो की जास्तीत जास्त अंतरासाठी सुद्धा तिथं टोल जे आहे तो कमी आहे. पण नॉर्थमध्ये जो आहे ते टोल जरा जास्त आहे. हा तर एक प्रश्न आणि त्यातलाच दुसरा प्रश्न, ज्यावेळेला मी मुंबई दिल्ली किंवा दिल्ली मुंबई परत ज्यावेळेला येतो आणि जातो, त्यावेळेला ह्या पॅचसाठी एखादा आपल्याकडे काय पास आहे का, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी टोल न देता एकाच ठिकाणी टोल द्यावा आणि हे अंतर आपल्याला व्यवस्थित आणि फास्ट जास्तीत जास्त वेगाने आपल्याला पार करता येईल. ह्याच्याबद्दल काही आपल्या योजना आहेत का पुढे फ्युचरमध्ये? नक्कीच. जसं तुम्ही म्हटलं सुरुवातीला म्हणजे आम्ही आता एका अर्थाने हे नक्की म्हणू शकतो की देशातला कुठलंच असं राज्य नाही किंबहुना कुठलाच असा जिल्हा नाही जिथे राष्ट्रीय राजमार्गाचं काम सुरू नाही. बरोबर. आणि त्यामुळे या देशामध्ये जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय राजमार्गांचं काम चाललंय. तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे रामपूर रुद्रपूर सुद्धा 4 लेन कॉन्क्रीटचा रस्ता बनतोय. बरोबर. आणि त्या भागामध्ये पाऊस जास्त होतो त्यामुळे रस्ते सातत्याने खराब व्हायचे आणि त्यामुळे आम्ही निर्णय करून गडकरी साहेबांनी त्याला कॉन्क्रीटचा रस्ता बनवावा असे सूचना सगळ्यांना केली आणि त्यामुळे तो अतिशय सुंदर रस्ता बनतोय. मला प्रत्यक्ष माहिती आहे कारण मी त्या रस्त्यावर जाऊन आलो काम बघायसाठी म्हणून. अच्छा. आणि त्यामुळे तो अतिशय चांगला रस्ता बनतोय आणि तुम्ही म्हणलं ते अगदी खरं आहे. आणि त्यामुळे केवळ त्याच भागात नाही तर देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारतमालामध्ये आम्ही जवळजवळ 22,400 किलोमीटरचे रस्ते बांधतोय. जवळजवळ 10 लाख करोडची योजना इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये व्हायची आहे. आणि त्यामुळे निश्चितच देशामधल्या रस्त्यांचं चित्र हे बदलणार आहे येणाऱ्या काळामध्ये. दुसरा मुद्दा तुम्ही म्हटला तो टोलचा. टोल हे काळाची गरज आहे. म्हणजे टोल लावणं हा काही सरकारला त्यातून पैसे कमवण्यासाठी आपण करतो अशातला भाग नाही. पण टोल ही काळाची गरज आहे. पण तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे टोल भरण्यासाठी रस्त्याला जे आपण जातो त्याच्यातून जे कोणी रस्त्यावर वाहतूक करणारे लोक आहेत त्यांची हॅरॅसमेंट त्याच्यात होऊ नये. त्यांना तिथे टोलवर लांबच लांब रांगेत थांबायला लागू नये. म्हणजे आम्ही एक स्टडी केला होता. मला वाटतं ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन इंडिया आणि अन्य IIM कोलकाताने एकत्र स्टडी केला होता आणि आम्हाला डेटा दिला. त्यानुसार दिल्ली मुंबईमध्ये आम्ही आयडेंटिफाय केलं होतं जवळजवळ 12 ठिकाणी टोल प्लाझावर जर एक गाडी थांबते आणि त्याला जर एक 10 ते 15 मिनिटं एका ठिकाणी थांबायला लागलं तर जवळजवळ 1.5 ते 2 तास ती गाडी आयडल थांबते. आणि त्याच्यामुळे इंधनाची जे वाया जातं, वेस्टेज होतं. वेळेची वाया जाते आणि त्यामुळे ओव्हरऑल बिझनेस नॉन कॉम्पिटिटिव्ह होतो. हे सगळे समस्या आहेत. आणि त्यामुळे माननीय गडकरी साहेबांनी आणि माननीय पंतप्रधानांनीच्या मार्गदर्शनामध्ये एक मोठा निर्णय झाला की या देशात संपूर्ण टोल कलेक्शन हे इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमॅटिक व्हावं. जिथे कुठेही बॅरियर फ्री एका अर्थाने टोल कलेक्शन व्हावं असं फार मोठं लक्ष याचं ठेवलेलं आहे. आणि मागील वर्षीपासून आम्ही फास्टॅग नावाचं जे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम सुरू केली आहे ती बऱ्यापैकी आता सेटल झाली आहे. थोडा कोरोनाच्या काळामध्ये आणि अशा काळांमध्ये थोडी त्याची त्यामुळे काही त्याच्यात अडचणी आल्या आहेत, डिले झाल्या आहेत. पण जवळजवळ आता देशभरातल्या प्रत्येक टोल प्लाझावर किमान 2 लेन ह्या बॅरियर फ्री मुवमेंटसाठी आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या गाडीवर एक छोटं स्टिकर लागलेलं असतं फास्टॅग. तुमची गाडी टोल प्लाझाच्या जवळ जाते. इलेक्ट्रॉनिकली गाडीचा तो स्टिकर रीड होतो. तुमचे पैसे तेवढे डिडक्ट होतात. तुम्हाला
3 सेकंद सुद्धा थांबायला लागत नाही. आणि आज ऍव्हरेज टाइम हा 6 सेकंद आहे आणि आम्ही त्याला 3 सेकंद पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्ही तिथे पोहोचाल, गाडी स्लो डाऊन होईल, बॅरियर उघडेल आणि तुम्ही क्रॉस करा. त्यामुळे हा एक भाग आहे. बरोबरीने तुम्ही म्हटलं तसं एक अजून प्रयत्न त्या टोलमध्ये पुढे आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. काही भागांमध्ये जिथे ऍक्सेस कंट्रोल रस्ते आम्ही बांधले आहेत तिथे हे सहज शक्य आहे. जसं आता दिल्लीच्या जवळ ईस्टर्न पेरिफेरी एक्सप्रेसवे आम्ही बांधला, तो ऍक्सेस कंट्रोल आहे. त्यामुळे तिथे आम्हाला हे सहज शक्य आहे. तुम्ही जितकं ट्रॅव्हल कराल तेवढ्याच किलोमीटरचं तुम्हाला पे करायला लागेल. हा एक ट्रॅव्हल ॲज यू पे, ॲज मच यू पे ॲज मच यू ट्रॅव्हल, अशा प्रकारची कल्पनेतून टोलिंगला अधिक स्ट्रीमलाईन करण्याचं, रॅशनलाइज करण्याचा पण प्रयत्न आहे. पण टोलिंग ही काळाची गरज आहे आणि एका अर्थाने मजबुरी आहे सरकारची. पण त्या टोल मधून आलेला पैसा हा पुन्हा रोडमध्ये इन्व्हेस्ट होतो आणि त्यातून आज आपल्या देशामध्ये जे एक मोठं रस्त्यांचं जाळं, जवळजवळ आम्ही 12 नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेज बांधतोय. दिल्ली मुंबई एक नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे सुरू झाला आहे. त्याचं ऑलरेडी काम सुरू झालं. जवळजवळ 27% काम पूर्ण झालं. 2022 पर्यंत आम्हाला तो रस्ता पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामुळे दिल्ली मुंबईचं अंतर जवळजवळ 150 किलोमीटर कमी होणार आहे आणि 12 तासामध्ये दिल्लीहून मुंबईला ट्रक पोहोचू शकेल. इतकं वेगात सगळं आपलं मुवमेंट होऊ शकेल. त्यामुळे मला वाटतं जर विकास पाहिजे इंधन असेल तर वाचलं, टोल आवश्यक आहे. जर इंधन वाचलं, जर वेळ वाचला, जर पैसे वाचले, तर मला विश्वास आहे की लोक टोल द्यायला फार नाही म्हणणार नाही आणि सगळेजण हे समजतात सरकारची ही. पाटील साहेब, आपला पुढचा प्रश्न विचारा. दुसरी गोष्ट, मी मूळचा पंढरपूरचा राहणारा असल्यामुळं मी गेल्या 2-3 वर्षामध्ये त्यामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल आपण म्हणतो मराठीमध्ये, त्या प्रकारचे मला बदल जाणवतो. पंढरपूर पासून सर्वसाधारण 30 किलोमीटरवरती माझा सांगोला म्हणून तालुका आहे आणि मंगळवेढा बाजूला आहे. पूर्वी मला जवळजवळ 1.25 तास लागायचा तिथून तिथपर्यंत जायला आणि गाडीमध्ये बसून सुद्धा कधीतरी वाटायचं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसल्यासारखं. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, विश्वास ठेवा, आता ज्यावेळेला मी पंढरपूरहून सांगोल्याला जातो फक्त 22 मिनिटात मी पोहोचतो आणि तो रस्ता कुठल्याही नॅशनल हायवे पेक्षा कमी नाही, सिमेंटेड रोड आहे. आणि खरं तर मला म्हणायचं आहे की पूर्ण वारकरी मंडळाचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं मला वाटतं की ह्यांनी धन्यवाद द्यायला पाहिजे आणि त्यांच्यातर्फे मी खरं तर मी धन्यवाद देईन तुम्हाला. असे एवढे चांगले आणि सुंदर रस्ते बनवलेले आहेत. हे करत असताना ज्यावेळेला पंढरपूरला ज्यावेळेला जाता तुम्ही, तिथून जवळजवळ 4 ते 5 बाजूला जाता. एक विजापूरला जातो, दुसरा मिरजला जातो, तिसरा सोलापूरला जातो, चौथा टेंभुर्णीला जातो, 5वा कराडला जातो. हे सर्वच्या सर्व रस्ते मला वाटते पंढरपूर पासून सर्वसाधारण 40 किलोमीटर पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत. फारच सुंदर बनवलेले आहेत. पण त्याच्या पुढं पण ज्यावेळेला मी पुण्याहून जातो त्यावेळेला असं मला समजलं आणि तिथं काम चालू आहे, देहू आणि आळंदीहून पंढरपूरला जाणारा खास पालखी मार्ग आहे. तर ही योजना काय आहे आणि सर्वसाधारण किती दिवसामध्ये हे पूर्ण होईल? हा एक माझा पुढचा प्रश्न. पंढरपूर आणि देहू, आळंदी, पंढरपूर हे सगळे स्थानं महाराष्ट्रातले एका अर्थाने महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहेत आणि वारी ही महाराष्ट्राची केवळ दरवर्षी होणारा उत्सव नाही, तर ही महाराष्ट्राची एक मोठी सांस्कृतिक एका अर्थाने परंपरा आहे आणि तिचं फार मोठं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासामध्ये त्याचं फार मोठं योगदान आहे. आणि लाखो वारकरी दरवर्षी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता, कुठल्याही समस्येची तमा न बाळगता दरवर्षी पंढरपूरला चालत चालत पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. आणि त्यामुळे माननीय गडकरी साहेबांनी मंत्री झाल्यानंतर घोषणा केली की हे दोन्ही पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम पालखी मार्ग, असे दोन्ही पालखी मार्ग आम्ही राष्ट्रीय राजमार्ग म्हणून पहिल्यांदा घोषित केले आणि त्याचे छान 4 मजली चांगले चौपदरी आणि मोठे रस्ते बांधणार असा निर्णय त्यावेळेस केला आणि त्याच्यावर काम सुरू झालं. दोन्ही मार्गांचे लँड ॲक्विजिशन पूर्ण झालं, काही टप्प्यांमध्ये काम सुद्धा सुरू झालं. आणि हे करत असताना त्या रस्त्यांचं, पालखी मार्गांचं केवळ रस्ता नाही आहे तो, तर त्याच्यावर लाखो वारकरी दरवर्षी पालखी सोबत पायी चालतात आणि त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वारकऱ्यांच्या चालण्यामध्ये त्यांच्या सोयी सुविधा कशा काय निर्माण करता येतील असा पण आग्रह गडकरी साहेबांनी धरला आणि त्याच्यामध्ये वारकरी आणि वारी नियोजन समिती जी आहे त्या समितीसोबत भरपूर चर्चा झाल्या, अनेक बैठका झाल्या
त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी जे काही इनपुट्स दिले आणि त्याच्या आधारावर या रस्त्याचं सगळं प्लॅनिंग केलं गेलेलं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागोजागी वारकऱ्यांसाठी काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही बांधकाम केलं जात आहे. तर असं सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार करून आणि हे केवळ म्हणजे महाराष्ट्रात असल्यामुळे आपल्याला अभिमानच आहे. पण हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर मला लक्षात आहे झारखंडमध्ये देवघरला सुद्धा पायी लोक जातात. बरोबर. कावड घेऊन जात असतात. कावड घेऊन तर जातात. तिथे सुद्धा अशाच प्रकारचं रस्त्याचं बांधकाम गडकरी साहेबांनी आग्रहाने करायला सांगितलं आणि तिथे सुद्धा पायी चालणाऱ्यांसाठी त्याच्यासाठी एक बाजूला एक सगळी सोयी सुविधा करण्याची व्यवस्था करायलाच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे महाराष्ट्राचा तर प्रश्नच नाही. स्वतः गडकरी साहेब महाराष्ट्रातले असल्यामुळे आपल्या सगळ्यांचं ते आध्यात्मिक केंद्र आहे. आणि हे दोन्ही बद्री केदार पण आहे. बद्री केदार पण आणि चारधाम उत्तराखंडमध्ये मला आठवतं एक घटना गडकरी साहेब सातत्याने सांगतात. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यावेळेस काही कामाने उत्तराखंडमध्ये गेले आणि पुढे बद्रीनाथ केदारनाथला ते जात होते आणि जात असताना महाराष्ट्रातले काही लोक त्यांना पर्यटक तिथे दिसले काही श्रद्धाळू आणि त्यांनी गडकरी साहेबांना आवाज देऊन म्हटलं, गडकरी साहेब तुम्ही इथे आलात पण इथल्या रस्त्यांची हालत फार खराब आहे बाबा, इथे काहीतरी तुम्ही करा. आणि त्यामुळे मग ज्यावेळेस गडकरी साहेबांकडे हे मंत्रालय आलं त्यांनी संपूर्ण चारधाम उत्तराखंड मधलं यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ याच्या कनेक्टिव्हिटीचा आणि उत्तराखंडमध्ये वेगळ्या समस्या आहेत. तिथे भरपूर मोठ्या प्रमाणावर लँडस्लाईड होतात, मोठ्या प्रमाणावर पावसामुळे रस्ते वाहून जातात आणि या सगळ्यांचा खूप डिटेल स्टडी करून इंटरनॅशनल कन्सल्टंट्स हाताशी घेऊन भरपूर स्टडी करून चारधाम परियोजना जवळजवळ 1000 किलोमीटरची चारधाम परियोजना बनली, प्रोग्राम बनला आणि जवळजवळ 60% काम त्याचं आता 70% काम त्याचं पूर्ण झालंय आणि येणाऱ्या वर्षभरात ते सगळं पूर्ण होईल. त्यामुळे इथून यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ इथे वर्षातले 365 ऑल वेदर ज्याला म्हणतात 365 दिवस चालतील अशी वेदर कनेक्टिव्हिटी आपण रोड कनेक्टिव्हिटी तिथे मंत्रालय बनवत आहे आणि त्याचे चित्र सगळ्यांना आता दिसायला लागलंय. अनेक ठिकाणी तिथे आम्ही रस्त्यांचे मार्ग बदलले, काही इंजिनिअरिंग करेक्शन्स केले, काही ठिकाणी ब्रिज बांधले, काही ठिकाणी फ्लायओव्हर्स बांधले, काही ठिकाणी पहाडांची लँडस्लाईड होऊ नये म्हणून मोठ्या वॉल्स तिथे उभ्या केल्या. असं सर्व प्रकारचे इंटरव्हेन्शन जेवढे शक्य आहेत टेक्नॉलॉजिकली तेवढे सर्व करून मोठ्या प्रमाणावर तिथे बांधकाम चाललेलं आहे आणि लवकरच वर्षभरातच हा पूर्ण आणि केवळ तिथेच नाही तर उत्तराखंड मधून रुद्रप्रयाग आणि पुढे कैलाश मानसरोवर पर्यंत जोडण्याचा रस्ता जोडण्याचं काम चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातून पाटील साहेब तुम्हाला फार रस्त्याने तुम्हाला फिरायला आवडतं तर तुम्हाला येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही गाडी चालवत कैलाश मानसरोवर पर्यंत जाऊ शकता. असा सगळ्या योजना आणि अशी व्यवस्था सगळी रस्त्यांची तिथे जाळं तिथे निर्माण केल्या जात आहे. वैभवजी खरं तर आता आपण शेवटच्या टप्प्यात येत असताना फेसबुक वरती अनेक प्रश्न आणि अनेक आपल्या भावना व्यक्त करतायत. नेमकं पांडुरंग टावरे हे कायम महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो जगाचा जागतिक टुरिझम मध्ये ते अत्यंत विशेषतः कृषी पर्यटनामध्ये जास्त सहभागी असतात. तर त्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की प्रामुख्यानं देशभरातले बरेच टुरिस्ट स्पॉट हे अतिशय व्यवस्थित चांगल्या रोड कनेक्टिव्हिटी केलेले आहेत. तर तेवढा महाराष्ट्राकडे अजून लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातले सगळे टुरिस्ट स्पॉट विशेषतः सागरी किनाऱ्यावरती असणारे त्याला जोडणारे आतून जोडणारे जोड रस्ते आहेत. त्याची स्थिती फारच वाईट असते. कोकणामध्ये हेवी रेनिंग होतं हे खरं आहे, पण तिथे सुद्धा हा त्रास आहे. त्याबद्दलचा एक प्रश्न होता आणि त्याच्याचबरोबर अमित काळे यांचा एक प्रश्न आहे. तर त्यांचंही म्हणणं की काम सगळीकडे सगळे नॉर्थ ईस्ट पासून सगळीकडे पूर्ण देशभरात छान चाललेलं आहे. केरळ, गुजरात, तामिळनाडू, आंध्रा, गोवा इथे गेलो की आम्हाला रस्त्यांचं एकदम वेगळं चित्र निर्माण होतं. पण महाराष्ट्रात आल्यानंतर ते तसं सुख, नेत्रसुख आणि प्रवास सुख त्या लेवलचं आम्हाला मिळत नाही. हे का? हे कशामुळे असं आहे? जसं तुम्ही म्हटलं महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम रस्त्यांचं चाललेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राचे गडकरी साहेब असल्यामुळे स्वाभाविकपणे महाराष्ट्राविषयी विशेष प्रेम आणि विशेष काळजी त्यांनी सातत्याने घेतली. सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री म्हणतात की त्यांनी गडकरी साहेबांनी आमच्या राज्याला विशेष काळजी घेतली, पण महाराष्ट्राचं नक्कीच त्यांनी विशेष काळजी घेतली. म्हणजे त्याचे आकडेवारी सांगायची तर 2014 साली महाराष्ट्रात जेवढी रस्त्यांची
संख्या होती खरंय. राष्ट्रीय अगदी. राजमार्गाची, ती आता डबल झाली आहे लेंथ. म्हणजे आता जवळजवळ 20,000 किलोमीटरचे रस्ते राष्ट्रीय राजमार्गाचे, सॉरी 18,000 किलोमीटरचे महाराष्ट्रात बांधल्या जातात आहे. बरोबर. आणि जसं तुम्ही म्हटलं सर्व पर्यटन स्थळ याच्यामध्ये जोडण्यासाठी, जसं उदाहरणार्थ रायगड महाराष्ट्रासाठी किती मोठं श्रद्धा केंद्र आहे, होय, होय, प्रेरणा होय. केंद्र आहे. आणि महाड रायगड असा रस्त्याचं काम चाललेलं आहे. रस्ते बांधकामामध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात आणि त्यामुळे त्या अडचणींमुळे काही रस्ते थोडे रखडले आहेत. जसं मुंबई गोवा रस्ता हा संपूर्ण 4 पदरी कॉन्क्रीट रस्ता बांधतोय, पण त्यात अनेक अडचणींमुळे वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते रखडले आहेत. पण येणाऱ्या वर्षभरात 2 वर्षात हे सर्व रस्ते पूर्ण होतील. आणि जसं कोकणाचं बाबत तुम्ही म्हटला, कोकणाच्या सागरी एक रस्ता आम्ही बांधतोय की जो समुद्र किनाऱ्याला लागून लागून, म्हणजे गडकरी साहेबांनी अमेरिकेमध्ये गेले असताना कॅलिफोर्निया म्हणजे सॅन फ्रान्सिस्को टू लॉस एंजेलिस असा एक 101 म्हणून समुद्र काठचा रस्ता आहे. एका बाजूला उजव्या बाजूला डाव्या म्हणजे एका बाजूला समुद्र आहे आणि एका बाजूला रस्ता आहे आणि असा छोटा रस्ता आहे. पण अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य लोकांना निसर्गाचं पाहायला मिळतं. आणि छोटे छोटे त्याच्या बाजूला काही हॉटेल्स आहेत, वेसाइड अम्युनिटीज आहे. आणि असाच एक पूर्ण सागरी रस्ता बांधण्याचं काम आम्ही करतोय कोकणामध्ये, जो समुद्र काठाकाठांनी जाईल आणि पर्यटकांना पूर्ण निसर्ग सौंदर्य कोकणाचं बघायला मिळेल. तर त्याच्यावरही निश्चित काम चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर ते रस्ते पण आपले पूर्ण होतील. आपण बोलताना मध्ये जो मुंबई दिल्ली ग्रीनफील्ड रस्ता असा विषय केला. तर आता शेवटच्या टप्प्यात आपण तो एक अँगल फक्त हे करायचं की विकास म्हटलं की त्याच्याबद्दल विरोध करणाऱ्यांचा एक विषय असतो आणि मग त्यावेळेस मला चांगलं आठवतं एका बैठकीत मी पण हजर होतो तेव्हा साहेबांनी एक प्रश्न एक स्टेटमेंट केलं होतं आणि ते स्टेटमेंट एकाने आठवण पण करून दिली मला, अनंत बिरादारांनी, की तुम्ही पार्ट ऑफ सोल्युशन बनणार की पार्ट ऑफ प्रॉब्लेमचे बनणार, तुम्ही कोणत्या बाजूचे बनणार त्याच्यावरती तुमचा दृष्टिकोन आहे. मी सोल्युशन देणारा माणूस आहे, मला प्रॉब्लेमचे विषय मला माझ्यासमोर तुम्ही मांडू नका, असं ते म्हणायचे. तर एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीनं बऱ्यापैकी ह्या 5-6 वर्षामध्ये खूप याचे प्रश्न सोडवले विविध ठिकाणचे. मात्र तरी सुद्धा जेव्हा आपल्याला रस्ता रुंदीकरण करायचा असतो तेव्हा बट नॅचरल कडेचे झाडं सगळे तोडले जातात. तर त्या मानाने त्या रस्त्याच्या बाजूला पुन्हा ग्रीनफील्ड उभं करणं, नवीन वृक्ष रोपण करणं, त्याची संगोपन करणं, त्याची वाढ करणं, त्याला जोपासणं, या सगळ्याकडं विशेषतः तुम्ही ज्याचे सल्लागार आहात प्राधिकरणाचे, त्यांच्याकडनं नेमकं काय केलं चाललंय की ज्याच्यामुळे पुढचं जे स्वरूप आहे, जे तुम्ही अमेरिका आणि याच्यातले रस्ते सांगता, ते तिथे ग्रीनरी हा मोठा विषय आहे. आपल्याकडचं हवामान आणि हे सगळं वेगळं आहे, त्यामुळे तिथे त्या त्या कंपॅरिझन मध्ये होणार नाही. पण तरी सुद्धा ग्रीनफील्ड नेमकी शब्द खेचक आहे, पण त्याची व्याप्ती कशी असणार आहे हे जरा समजावून सांगा सगळ्यांना. हॅलो. जसं मी म्हटलं रस्त्याच्या रुंदीकरण आणि अशा सगळ्या रस्त्यांच्या वाढी आणि रुंदीकरणामध्ये निश्चितच एन्व्हायरमेंटवर त्याचा एक परिणाम आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चॅलेंजेस नक्कीच येतात आणि लोकांची कन्सर्न पण अगदी योग्य आहे, सगळ्यांचंच कन्सर्न आहे. आणि गडकरी साहेब त्यामुळे सातत्याने मांडत राहिले, आम्हाला आमच्या सगळ्यांच्या समोर सांगत राहिले. त्यांच्या सातत्याने सूचना होत्या की प्रयत्नपूर्वक आम्हाला कमीत कमी झाडं तोडली पाहिजे किंवा झाडं तोडली तर प्रचंड लागवड त्याची करणं रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आणि त्यामुळे आम्ही जवळजवळ आता सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये प्रोजेक्ट कॉस्टच्या 1% कॉस्ट हा त्या प्रोजेक्ट्सला वृक्ष लागवड, ग्रीनरी अशा सगळ्यासाठी खर्च करण्याचा निर्णय गडकरी साहेबांनी घेतलाय. त्याचबरोबरीने एक मोठा निर्णय त्यांनी घेतला की प्रयत्नपूर्वक आपण झाडं तोडू नये, झाडांचं ट्रान्सप्लांटेशन करू. जसं आता दिल्लीमध्ये द्वारका एक्सप्रेसवे बनतोय, त्याच्यासाठी आम्हाला छोटे मोठे मिळून जवळजवळ 10,000 झाडं तोडायला लागतात आहे. त्या 10,000 पैकी आम्ही जवळजवळ 7,000 झाडं ट्रान्सप्लांट करतोय, त्याला न तोडता त्याला नवीन टेक्नॉलॉजी मुळासह वापरून काढून. ट्रान्सप्लांट करतोय. आणि त्यामुळे ते झाडच्या झाड दुसरीकडे लागेल. आणि आमचे प्रयत्न चालले आहे की त्याच्यामध्ये चांगलं यश मिळावं, पण आज जवळजवळ 70% यश आम्हाला आज त्याच्यात मिळतंय. त्यामुळे जसं तुम्ही म्हटलं की एन्व्हायरमेंट इकॉलॉजी हा नक्कीच सगळ्यांसाठी महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवण्याचा प्रयत्न निश्चितच सगळेजण करतात आहे. मंत्रालयातले पण सगळे अधिकारी करतात आहे आणि गडकरी साहेबांच्या सातत्याने त्यानुसार सूचना असतात की एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीचा बॅलन्स आपल्याला नक्कीच सांभाळायचा आहे. गेले तासभर आपण या रस्ते विकास हा एक विषय घेऊन फक्त, आणि त्याला जसं शरीराच्या धमन्या वाहतात तसं देशाचा विकास वाहतो रस्त्यानी,
असं स्वरूप आपण देऊन हे संपूर्ण विकासाचा इतिहास आपण मांडलाय. सर्वजण तो नुसतं ऐकत नाहीत, तर अनुभवत सुद्धा आहेत आणि तो एक प्रकारचा चमत्कार मानत आहेत. एकेकाळी सेंट्रल दिल्लीतनं कॅनॉट प्लेस किंवा पार्लमेंट पासून एअरपोर्टला जाताना लागायचा वेळ आणि आता किती लवकर पोहोचतोय त्याचं सोल्युशन. तर अशा प्रकारचे प्रत्येक मोठ्या मेट्रो सिटी मधले मोठे सोल्युशन सोडणं असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन योजना ज्या मुंबईतला कोस्टल रोड असेल, तर असे सगळे प्रश्न सोल्युशन दिलेले आहेत आणि ते दृश्य स्वरूपात दिसत आहेत. नॉर्थ ईस्ट पासून लडाख पर्यंत, जम्मू काश्मीर पर्यंत, कन्याकुमारी पासून वेस्टर्न सागरी किनाऱ्यापर्यंत हे दिसतंय. हे लोकांनी अनुभवलंय, पण त्यांना उत्कंठा पण आहे की पुढे आम्हाला काय दिसणार आहे. 4-5 वर्षात असं काय नेमकं तुमच्याकडे आराखडा आणि प्लॅनिंग आहे की ज्याच्यामुळं हे जे चमत्कार आहे तो आणखीन उत्कंठा वाढणार आहे. तो पुढे आणखीन आम्हाला काय असं दिसणार आहे की ज्यामुळे हे मंत्रालय एक अभूतपूर्व मोठ्या अचिव्हमेंटचं मंत्रालय म्हणून गणलं जाईल आणि त्या तुमच्या विवेचनानंतरच आपण कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. तर पुढच्या 4-5 वर्षात नेमकं काय घडणार आहे? जसं मी सुरुवातीला म्हटलं, तुमच्या पण मांडण्यात आलं, भारतमाला हा फारच महत्वाकांक्षी प्रकल्प मंत्रालयाने हाती घेतलेला आहे, ज्याच्या अंतर्गत जवळजवळ आम्ही 64,000 किलोमीटर रस्त्यांचे आयडेंटिफाय केले आहे की ज्याचा विकास येणाऱ्या काळामध्ये आम्हाला करायचा आहे. त्यापैकी 23,000 किलोमीटर रस्त्यांचं बांधकाम हे 2023 पर्यंत पूर्ण व्हायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं, सगळं बॅकवर्ड जिल्ह्यांना जोडण्याचं काम असेल, पर्यटन स्थळांना जोडण्याचं काम असेल, पोर्टला जोडण्याचं काम असेल, आपल्या बंदरगाहांना जोडण्याचं काम असेल, इकॉनॉमिक कॉरिडोर्स डेव्हलप करण्याचं काम असेल. जसं फॉर एक्झाम्पल मुंबईहून खाली बँगलोरला, तिरुवनंतपुरमला जायला आम्ही काही ठिकाणी नवीन ग्रीनफील्ड करेक्शन्स देतोय की नवीन रस्ते काही बांधतोय, त्यामुळे अंतर कमी होणार, त्यामुळे लोकांची वेळ वाचणार, असे सगळे प्रयोग होतात आहे. त्यामुळे मुंबई नागपूर पण आलं त्याच्यात. मुंबई नागपूर राज्य सरकार करते, पण तो पण एक आहे. जसं त्यामुळे रस्त्याचं जाळं अधिक वाढवणं आणि त्याला अतिशय हे करणं. पण बरोबरीने फ्रॉम एका अर्थाने गडकरी साहेबांनी जे उद्देश दिलाय, फ्रॉम ट्रान्सपोर्टिंग इंडिया टू मुव्हिंग इंडिया, त्यामुळे त्याची लॉजिस्टिक्स एफिशियन्सी वाढवणं एक. दुसरं, जो रस्त्यावर प्रवास करणारा आमचा देशातला नागरिक आहे किंवा ट्रक चालवणारे ट्रक ड्रायव्हर असेल, त्यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा काय अनुभव वाढवता येईल, एक्सपिरियन्स कसा चांगला करता येईल, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे येणाऱ्या काळामधले. जगभरामध्ये आपण बघतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान वेसाईड अम्युनिटीज असतात, वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स, रिसोर्ट, मॉटेल्स, पेट्रोल पंप, अशा सगळ्या असतात. अशा जवळजवळ 350 ठिकाणी आम्ही जागा आयडेंटिफाय करून नॅशनल हायवेच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारच्या वेसाईड अम्युनिटीज चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, पेट्रोल पंप तिथे असेल, ट्रक ड्रायव्हरसाठी ढाबा असेल, सामान्य प्रवास करणाऱ्या लोकांसाठी रेस्टॉरंट्स असतील, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स असतील, त्या आसपास, त्या रस्त्याच्या आसपास राहणाऱ्या गावांमधले फळं, काही हँडीक्राफ्ट, हँडलूम याच्या विक्रीची तिथे काही व्यवस्था असेल, असं सर्व प्रकारचे प्रयोग, एक चांगला एक्सपिरियन्स देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. बरोबरीने जसं मी म्हटलं तसं टोलिंग हे सगळं ऑटोमॅटिक, इलेक्ट्रॉनिक करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून सर्व कुठेही आपल्याला टोल प्लाझांवर थांबायला लागू नये, असा एक एक्सपिरियन्स येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये रियालिटी होईल असं मला निश्चित वाटतं. ओव्हरऑल टेक्नॉलॉजीचा वापर करून इन्सिडेंट मॅनेजमेंट असेल, जो सगळ्यात मोठा भर येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयाचा राहणार आहे, तो राहणार आहे रोड सेफ्टीवर. आमच्या देशामध्ये आज 5 लाखापेक्षा अधिक ऍक्सिडेंट होतात आणि त्यामध्ये जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांची डेथ होते आणि त्याच्यापैकी सगळ्यात जास्त संख्या ही 25 ते 45 वयोगटाची असते. आणि त्यामुळे या देशातलं एवढं मोठं तरुण रक्त असं वाया जाणं हे आपल्यासाठी निश्चितच हे. त्यामुळे 2030 पर्यंत हे 50% होणारे जे अपघात आहे ते कमी करावे, असं एक टार्गेट माननीय गडकरी साहेबांनी आपल्याला दिलंय आणि आम्ही ते टार्गेट WHO आणि UN मीटिंग मध्ये कमिट करून आलेलो आहे. त्यामुळे फार सिरियसली आपल्या देशात त्याचे काम होत आहे. त्यामुळे ब्लॅक स्पॉट्स जे असे असतात जिथे सातत्याने ऍक्सिडेंट होतात त्यांना इम्प्रूव्ह करणं असेल, असे सर्व प्रकारचे प्रयोग येणार आहेत. त्यामुळे मी एकच सांगेल की येणाऱ्या 5 वर्षामध्ये देशाचं रस्त्यांचं चित्र केवळ बदलणार नाही, केवळ त्याची संख्या वाढणार नाही, केवळ त्यांची क्वालिटी सुधारणार नाही, तर
लोकांसाठी तो एक वेगळा एक्सपिरियन्स, एक नवीन एक्सपिरियन्स. आणि त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे जगभरातल्या कुठल्याही रस्त्याशी कंपेरेबल रस्ता भारतामध्ये लोकांना नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजे दिल्लीमध्ये जे राहतात त्यांनी बघितलं असेल, दिल्ली मेरठ जो 14 लेनचा एक्सप्रेसवे बनलेला आहे, तो रात्री जर तुम्ही कुठे कोणी जाऊन बघितला तर तो 14 लेनचा एक्सप्रेसवे बघितल्यानंतर मला वाटतं न्यूयॉर्क, सिंगापूर, युरोप, खरंय. दुबई, जपान अशा कुठल्याही देशाशी कंपेरेबल इतका तो ग्लोबल स्टँडर्डचा रस्ता बनलेला आहे. आणि त्यामुळे देशाला जर जगामध्ये एक मोठी सत्ता व्हायचं असेल, महासत्ता व्हायचं असेल, तर आम्हाला जगाशी कंपेरेबलच आमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. जसं सुरुवातीला मी म्हटलं, की या रक्तवाहिन्या खऱ्या अर्थाने देशाच्या आहेत आणि त्यामुळे ते तेवढेच ताकदपूर्ण असल्या पाहिजे. आणि त्यामुळे रस्त्यांची क्वालिटी सुधारणार. मोठ्या प्रमाणावर आम्ही फोकस करतोय, की ग्रीन म्हणजे सगळा त्याच्यामध्ये यावा, जेणेकरून आणि ग्रीनचा अर्थ फक्त झाडं लावणं नाही, तर आमचं मटेरियल कसं रिसायकल्ड असू शकतं, रियूज असू शकतं. जसं आम्ही रस्त्यांमध्ये आता बिटुमिन मध्ये प्लास्टिक वापरतोय किंवा जे रबराचे टायर्सचे तुकडे असतात त्याचा वापर करून रिसायकल करून ते बिटुमिन मध्ये, डांबरामध्ये आम्ही मिक्स करतो आहे. सोलर पॅनल्स रस्त्यांवर आम्ही लावतोय लाईटसाठी. रेन वॉटर हार्वेस्टिंग करतोय. त्यामुळे अशा सगळ्या अर्थाने पर्यावरणाची पण पूर्ण काळजी करणं, रस्त्यांचा आवश्यक तिथे विकास करणं, जिथे पाण्याची समस्या आहे तिथे कॉन्क्रीटचे रस्ते, अतिशय टिकाऊ, अतिशय चांगले रस्ते बांधणं, अशा सर्व प्रकारे म्हणजे रस्त्यांच्या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या पूर्ण 360 डिग्री विचार मंत्रालय आणि निश्चित करताय. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये या इन्फ्रास्ट्रक्चरच्या देशातला एका अर्थाने पूर्ण चेहरा मोहरा नक्कीच बदलेल असा मला विश्वास आहे. किती अतिशय म्हणजे एक तसा परिचयाचा, नित्याचा, परंतु दुर्लक्षित असा विषय आणि त्याचे बारीक सारीक कंगोरे आणि आपण सगळे समजावून सांगितलेत आणि काय नेमका हा बदल होतोय त्याच्यामध्ये वेग त्यातला, त्यातली संवेदना, त्यातली आवश्यकता आणि विकासाच्या दृष्टीने त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि प्रत्येक तुम्ही सांगितलं त्यामुळे ट्रबल शूटरपणामध्ये त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम आहे तर त्याला सोल्युशन आहे असा तो विषय रखडत बसलाय असं कधी आजपर्यंत झालं नाही गेल्या 5-6 वर्षात असं दिसतंय. तर आपण मध्ये जे सेफ्टी, रोड सेफ्टीवरची जो भर द्यायचा आहे आणि त्या बाबतीत जे घेण्याची काळजी घ्यायची जे कॅम्पेन चाललं त्याच्यामध्ये ऍक्टर अक्षय कुमारची जाहिराती बऱ्याचपैकी समोर आल्या आणि त्या लोकांना भावल्या सुद्धा. तसंच जसे ते अक्षय कुमार सगळ्यांना भावले ते फक्त रोड सेफ्टीसाठी, परंतु रस्ते विकास आणि रस्त्यांच्या संदर्भामध्ये संपूर्णपणे त्याच्यावरती अभ्यासपूर्वक सल्ला देऊन त्याबाबत गोष्टी जे ठरलं ते इम्प्लिमेंट करायच्या याच्यामध्ये जे आमचे वैभव कुमार सुद्धा आहेत, त्यांनी जो आतापर्यंत जो आपल्याला पूर्ण प्रवास सांगितला गेला रस्त्या विकासाचा, तो अत्यंत खूपच आकर्षक आहे, चित्तवेधक आहे आणि पुढे कधीतरी 5 वर्षात खूप वेगळा भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं रक्त शुद्ध असलं की आपलं शरीर शुद्ध होतं, जसं रस्ते चांगले असतील तर देश विकसित होईल आणि असा सुदृढ देश पाहायला मिळणार आहे असं चित्र वैभवजींनी आपल्या समोर मांडलं. त्यांनी हा वेळ दिला आणि ती माहिती दिली आणि मुख्य म्हणजे आपल्या सगळ्या दर्शकांनी ही संपूर्णपणे पेशन्स ठेवून ऐकली आणि प्रतिसाद दिला. वेगवेगळे प्रश्न सारखे त्याच्यावरती येत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचे आणि नेहमीचे रागदरबारीचे फॉलोअर्सचे मी धन्यवाद देतो, पॅनल मेंबर्सचे धन्यवाद देतो आणि वैभवजींना पण धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आपण पुढच्या शुक्रवारी नवीन विषय घेऊन नवीन पाहुण्यांसह येथे भेटूया पुढच्या शुक्रवारी रात्री 9 वाजता. धन्यवाद.